कितीतरी लोक करोड करोड 2-2 करोड कमवतात, 1 रुपया राहत नाही, का उरत नाही? तर मग ते शनीला बर्बाद केले तुम्ही, व्यसन लागलं कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं, तर ते बनतच नाही. ज्या पद्धतीनं आल्या लक्ष्मी त्या पद्धतीनं ती निघून जात्या. तो योग आणायचा आपल्या हातामध्ये, राजयोग ज्यांच्या कुंडलीमध्ये नाही. मी स्वतः त्याच्यावर भरपूर दिवस अभ्यास केलेला होता. बुध आणि शुक्राची युतीच नाही, किंवा वर्षभरात कधीतरी बुध शुक्र एकत्र आले तेही खराब आहेत. बुध स्वास्थ्यावर नजर टाकते किंवा बुधावर शनीची नजर पडत्या आणि आजार पण वाढते, राजयोग कुठून येणार? तर अशा लोकांच्यासाठी आपण एकतर रेमेडी मी सांगितलं, नाकाला अत्तर लावायचं किंवा खसखस भरून ठेवायची काचेच्या वाटीत उत्तर भिंतीला जर बुधवारी, तर तो राजयोग बनतो. त्यानं स्लो रिझल्ट, भरपूर लोकांना छान रिझल्ट आहे. नाकाला अत्तर लावायचं तर रिझल्ट पर्सनली माझा सुद्धा स्वतःचा इतका छान रिझल्ट आहे त्याचा, कारण 6 अंक शुक्राचा आहे म्हणून 6 वेळा लावायचं. त्याच पद्धतीनं शुक्र शनीला सुद्धा तुम्ही शुक्राचं रत्न, पण ती कुंडलीत बघू ना, कुंडली बघितली पाहिजे की ते रत्न आपल्याला सूट करते का. कारण मी पुण्यामध्ये कितीतरी लोकांना सांगितले की शुक्राचं रत्न शनीच्या बोटात वापरायचं. मॅडम आम्ही पहिल्यांदाच ऐकले की हे झिरकॉन रत्न जर तुम्ही मधल्या बोटात वापरायला होताय, शनीच्या बोटात वापरायला होताय, डायमंड मधल्या बोटात, हे हिथं कुठं कुणीही सांगत नाही. तुम्ही कसं काय सांगितले? तुम्हाला पण मी मला दिलेलं आहे आणि शुक्रवारी वापरायला दिले. मला काही लोक बोललेले की या बोटात घाला, पण तुम्ही सांगितलं की ते शनीच्या बोटात वापरायचं. शुक्र आणि शनीचं बोट आहे आपलं, ते मधलं बोट शनीचं आहे, आणि त्या बोटामध्ये जर शुक्राचं रत्न वापरलं तर महालक्ष्मी योग बनतो. तुमची कुठल्या लग्नाची कुंडली आहे त्याच्यावर कुठलं रत्न वापरायचं हे डिपेंड करतं. तुम्हाला झिरकॉन नाहीच आहे वापरायचं किंवा डायमंड वापरायचं नाही, तर मग तुम्ही शुक्रासाठी काय वापरलं पाहिजे? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.